नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं क्रिएटर यशच्या एका नवीन व्हिडिओला। दरवेळेसप्रमाणे आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे आणि खूप युनिक टॉपिकवरती असणार आहे। जर तुम्ही विंडोज 10 लॅपटॉप किंवा विंडोज 10चा पीसी यूज करत असाल तर तुम्हाला एक प्रॉब्लेम जाणवत असेल की जे तुमचं इंटरनेट आहे ते ऑटोमॅटिक जे आहे ते संपून राहिलं आहे। आणि जर तुमचा लिमिटेड डाटा असेल की 1 GB 2 GB किंवा 3 GB जे असेल ते, तर काही 10 ते 15 मिनिटातच तुमचा डाटा पूर्ण आहे तो संपून राहिला। तर ते असं काऊन होत आहे त्यावरचं सोल्युशन वगैरे आज मी सर्व सांगणार आहे। पण त्या अगोदर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल नोटिफिकेशन्स ऑलवर सेट करा, म्हणजे जसाही मी कोणता व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन मिळेल तुम्हाला सर्वात अगोदर। चला तर मित्रांनो, सुरू करूया आपला आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, इथे आपण जे आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनवरती आलो आहे। माझ्याकडे इथे विंडोज 10चा लॅपटॉप आहे। ते झालं की मित्रांनो, जेव्हा तुम्ही तुमचं इंटरनेट कनेक्ट करतात तेव्हाचा आहे जो विंडोजचं जे विंडोज 10 लॅपटॉप असते ते ऑटोमॅटिकली अपडेट होत असते। आपल्याला त्याला ऑटोमॅटिकली अपडेट जे आहे ते थांबवायचं आहे। त्यासाठी तुम्हाला काय करायचं, एकदा स्क्रीन रिफ्रेश करायची आहे, दिस पीसीवरती जायचं आहे आणि इथून तुम्हाला मॅनेजवरती जायचं आहे। ते झालं की मित्रांनो, इथे आहे थोडीशी लोडिंग होणार आणि ते झालं की इथे एक विंडो तुमच्यासमोर ओपन होणार। ते झालं की इथे लेफ्ट साईडला खाली तुम्हाला आहे सर्व्हिसेस अँड ॲप्लिकेशन्सचं ऑप्शन मिळते, त्यावरती क्लिक करायचं आहे। मग इथे सर्व्हिसेसचं ऑप्शन मिळते, त्यावरती क्लिक करायचं आहे। मग यामध्ये तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन मिळतात, त्यामधून कोणत्याही एका ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे। कोणत्याही एका ऑप्शनला जर तुम्ही सिलेक्ट केलं तरी चालते। ते झालं की तुम्हाला डब्ल्यूवरती दाबायचं आहे। डब्ल्यूवरती दाबल्यानंतर आपण डब्ल्यूच्या सेक्शनमध्ये येणार आहे। ते झालं की इथे तुम्हाला विंडोज अपडेट हा ऑप्शन मिळते, त्यावरती डबल क्लिक करायचं आहे। ते झालं की इथे सर्व्हिस स्टेटस तुम्हाला रनिंग दिसेल, तर इथे तुम्हाला स्टॉपवरती क्लिक करून द्यायचं आहे। आणि इथे स्टार्टअप टाईप तुमचा मॅन्युअल ऑटोमॅटिक काही असू शकते, तर इथे डिसेबल करायचं आहे। ते झालं की अप्लायवरती क्लिक करून तुम्हाला ओकेवरती सिलेक्ट करायचं आहे। ते झालं की मित्रांनो, तुम्हाला दर काही दिवसानंतर चेक करायचे आहे की जर तुमची ही सेटिंग ऑटोमॅटिक चालू झाली तर त्याला परत तुम्हाला डिसेबल करायचं आहे। आणि सर्व्हिस टाईप म्हणजे ते रनिंग स्टेटस, हे सर्व्हिस स्टेटस जे असते ते आपलं नेहमी स्टॉपच पाहिजे। तसं तर हे ऑटोमॅटिकली प्रत्येकाच्या ह्याच्यात चालू होत नाही, पण माझ्या ह्याच्यात कधी कधी ऑटोमॅटिकली स्टार्ट होते। ते झालं की मित्रांनो, मी इथे तुम्हाला दुसरी मेथड सांगतो। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, या स्टार्ट बटनवरती क्लिक करायचं आहे। इथे तुम्हाला जेवढे ॲप्स दिसतात ते एक एक ॲपला तुम्हाला याचा आहे लाईव्ह टायटल ऑफ करायचं आहे। तर त्यावरती या तुमचा जो ॲप असतो त्यावरती क्लिक करायचा आहे, मोरमध्ये जायचं आहे आणि इथे टर्न लाईव्ह टाइल ऑफ लिहिलं असेल तुमच्या ह्याच्या, तर इथे त्यावरती क्लिक करायचं आहे। म्हणजे जेव्हा आपण यावरती क्लिक करतो तेव्हा जे तुमचं इंटरनेट आहे ते थोडं स्लो होऊन जातं, म्हणजे जे तुमची इंटरनेट कम्प्युटर यूज करते ते करणार नाही। ते झालं की तुम्हाला जोपर्यंत टर्न लाईव्ह टायटल ऑन हा ऑप्शन भेटत नाही तोपर्यंत तुम्हाला हे करत राहायचं आहे। ते झालं की तिसरी प्रोसेस आहे मित्रांनो, तुम्हाला तुमचं इंटरनेट कनेक्ट करून घ्यायचं आहे। ते झालं की खाली इंटरनेटचं चिन्ह आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। जे तुमचं इंटरनेट डिव्हाइस आहे त्या डिव्हाइसच्या प्रॉपर्टीजचं इथे ऑप्शन मिळते, त्यात जायचं आहे। त्यात गेल्यानंतर तुम्हाला काहीसा या प्रकारचा इंटरफेस आहे ना, आणि इथे खाली तुम्हाला सेट ॲज मीटर्ड कनेक्शन हे ऑफ राहणार, तर याला तुम्हाला ऑन करायचं आहे। तर मित्रांनो, प्रत्येक मोबाईलसाठी प्रत्येक वायफाय सेटिंगसाठी ही सेटिंग असते। तर प्रत्येक ह्याच्यात तुम्हाला वायफाय सेटिंगमध्ये डिफॉल्ट जे आहे मीटर्ड कनेक्शन ऑफच मिळेल, तर तुम्हाला ते आहे ते ऑन करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, हे काही बेसिकली स्टेप्स होत्या। जरी तुमचं इंटरनेट अजूनही यूज होत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा किंवा इंस्टाग्रामला मेसेज करा, मी अजून तुमच्यासाठी जे आहे काही ट्रिक्स आणि टिप्स घेऊन येणार। तर बस मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटू एका पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। पण त्या अगोदर जर तुम्ही अजून मला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामला पण फॉलो करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। चला तर मित्रांनो, भेटू एका पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।